मोजक्या भगिनी ऐकतायत. आपणाला आपल्या देशात घटना येण्यापूर्वी एका नवऱ्याच्या किती बायका असायच्या? पब्लिक लिमिटेड कंपनी, लिमिटेशन नाही, लिमिटेशन नव्हतं, वाटेल तेवढ्या पत्नी. त्यामुळे मी आताही सांगतो, कुठलीही भारतातील स्त्री आता नवऱ्याला म्हणते ना, हा माझा एकटीचा नवरा आहे, हा माझा एकटीचा नवरा आहे. ते सगळं क्रेडिट बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, दुसऱ्या कोणाचं नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पत्नी करायला बंदी घातली, कायद्यानं बंदी केली. त्याच्यासाठी बिल आणलं, ज्याला हिंदू कोड बिल म्हणतो आपण. ठीक आहे, बाबासाहेब असताना नाही पास झालं, घाबरले लोक, विरोध केला. पण बाबासाहेब गेल्यानंतर का होईना महिलेला आज बाळंतपणाची रजा नोकरीवर असणाऱ्या मिळते. कुणामुळे? बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहरबानीमुळे, दुसऱ्या कुणाच्या मेहरबानीमुळे नाही मिळत. नवरा जर चांगला नाही वागला तर घटस्फोट, त्याच्या मालमत्तेत हिस्सा, वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आज जर महिलांना मिळतो तर ती पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे, दुसऱ्या कुणाची नाही. आणि हे सगळे अधिकार फक्त काही दलित महिलांना नाही, अगदी आमच्या ब्राह्मण समुदायातील भगिनीला सुद्धा आज प्रॉपर्टीचा अधिकार आहे. तो राज्य घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे हे आपल्याला मान्यच करावं लागेल. पण तरी आपल्या दृष्टिकोनात थोडा दृष्टी दोष आहेत, कावीळ झालेले आहेत, जग पिवळं दिसतंय. हा एक प्रॉब्लेमच आहे. आताही बघा, अनेक लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाच लिहिली नाही, कोणीतरी दुसऱ्याच माणसाने लिहिली. अरे मग जगामधल्या अनेक विद्वानांनी भारतीय राज्य घटनाकाराचे निर्माते म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार गौरव केला. अमेरिकेतल्या एका विद्यापीठानं पदवी दिली, डॉक्टरेट दिली, जगातल्या लोकांनी मान्य केलं. पण म्हणतात ना की बाबासाहेब आंबेडकरांचं मोठेपण स्वीकारणं म्हणजे अडचण. जसं महात्मा बसवेश्वरांना आपण या भागात थोडंफार चांगल्या पद्धतीने ओळखतो, पण बसवेश्वरांनी बुद्धाचं तत्वज्ञान वेगळ्या पद्धतीने मांडलं. समतेचं, जातीविरहित समाजाचं, सर्व समाजाच्या मानवी मूल्याचं ते बुद्धाचं तत्वज्ञान बसवेश्वरांनी वेगळ्या पद्धतीने मांडलं. म्हणून त्या काळी आंतरजातीय विवाह केले, बसवेश्वरांनी त्या काळी घडवले. हे जे काही समतेचं, समाज निर्मितीचं बीज बुद्धापासून मग संत परंपरा असेल, बसवेश्वरांची एक पद्धत असेल, दक्षिणेकडे कोणी पेरियार, कोणी नारायणगुरू असतील, महाराष्ट्रामध्ये आणखी कोणी असेल, यांच्या माध्यमातून ज्या परंपरा सुरू झाल्या त्या माणसाच्या हितासाठी, माणसाच्या कल्याणासाठी. आणि या परंपराचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं म्हणून आपण या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो. हे महापुरुष म्हणजे आपले काही सण उत्सवातले प्रकार नाही, यांचं काही एक ठोस मानवी समुदायाच्या प्रक्रियेमध्ये योगदान, म्हणून आपण त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो. मी मगाशी म्हटलं, शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती महात्मा फुल्यांचं एक शेतकऱ्याचा आसूड नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, आपण वाचलं पाहिजे. वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि तुम्हाला वाटत असेल आता दुष्काळाचं प्रमाण कमी झालं, मला वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दुष्काळ अलीकडचा तो 1971-72चा आहे. त्यावेळेला मी स्वतः गावी होतो. मग ती काही सुकटी वाढायचे ना, काहीतरी ते रस्त्यावरती काम करायचं आणि ते सुकडी नावाचा प्रकार वाटायचे बघा, ते खाण्याचं भाग्य मलाही मिळालेलं आहे. म्हणजे 1971-72चा जर दुष्काळ सोडला तर त्याच्यानंतर मोठा दुष्काळ कधी आला नाही. पण दुष्काळ जर आलाच तर त्याचं व्यवस्थापन कसं करावं याचं एक पहिलं मॉडेल कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. दुसरं मॉडेल कोणतं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले आहे. मग जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा जमीनदाराला शेतसारा द्यायचा नाही, हे जसं शिवरायांचं धोरण होतं तसं महात्मा फुल्यांचं धोरण होतं. आणि म्हणून महात्मा फुल्यांच्या कालखंडामध्ये
जेव्हा प्रचंड मोठा दुष्काळ पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पडला आणि जमीनदारांनी जुलूम सुरू केला, शेतकऱ्यांच्याकडून जबरदस्तीनं शेतसारा वसूल करायला सुरुवात केली, तेव्हा महात्मा फुले आणि त्यांच्या सहकार्याने जमीनदाराची नाक कापण्याची चळवळ चालवली. नाक कापण्याची, नाक सुद्धा कापली. आमच्या महिला, पूर्वी आपल्याला ठाऊक आहे, नवरा मेला की बाईनं विद्रूप अवस्थेत राहायचं, केस काढायचे, चांगल्या कार्यक्रमात यायचं नाही. याला विरोध म्हणून त्या काळी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी न्हाव्याचा संप घडवून आणला होता. नाभिक समाज बांधवांचा संप घडवून आणला. याचा अर्थ असा की दुष्काळासारखी अत्यंत वाईट परिस्थिती असो, सामाजिक रूढी परंपरा अंधश्रद्धा याबाबी असो, महात्मा फुल्यांचा कॅनव्हास फार मोठा आहे. म्हणून महात्मा फुल्यांनी या देशाला नाव काय दिलं? खलिस्तान. हा बळीचा देश. बळीराजा कोण? तर या देशातील बहुजनांचा मोठा राजा. आणि म्हणून आजही शेतकरी पेरणी करतो, शेतीच्या कामाला सुरुवात करतो, तेव्हा आजही म्हणतो इडापिडा टप आणि बळीचं राज्य आहे ना तुमच्या भागात अजूनही? मी तर पाहिले. आणि हे आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहे असं नाही, हे केरळमध्ये आहे, हे तामिळनाडूमध्ये आहे. ओणम नावाचा फेस्टिवल आहे केरळला, आणि तिथं आधी लोक बोलतात की महाबली मतलब आपला बळीराजा, हा बळीराजा येईल असं आजही केरळ मधले लोक मानतात, शिकलेले लोक आहेत. पण याचा अर्थ असा की बळीराजाचं राज्य केवढं आदर्श होतं. त्या आदर्श राज्याची संकल्पना आपण पुन्हा राबवू अशा प्रकारचा आशावाद अनेक लोकांच्या मध्ये आहे. आणि म्हणून कष्ट करणारा शेतकरी जेव्हा मशागतीची सुरुवात करतो तेव्हा इडा पिडा टळ आणि बळीचं राज्य येवो असं म्हणून शेती कामाला सुरुवात करतो. महात्मा फुले म्हणतात हा बळीचा देश आहे, हा बळीराजाचा देश आहे. आणि या बळीराजाच्या देशामध्ये बहुजन समाज सगळा वर्ग हा सशक्त झाला पाहिजे. विशेषतः ज्यांचं जास्त शोषण झालंय, मग त्या महिला असतील, खालचे वर्ग असतील, जाती समुदाय असतील, त्यांनाही मोठं केलं पाहिजे. हे जे बळीराजाची संकल्पना आहे, तीच संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर स्वीकारतात. आणि त्याचाच परिणाम म्हणून महिलांना सुद्धा आरक्षण आलंच ना. पूर्वी आरक्षण म्हटलं की आपण नाक मोडायचं. आज आमच्या पाटील काही सरपंच आहेत, मला वाटतं महिला आरक्षण आहे की काय मला माहित नाही तुमच्या गावचं, पण आरक्षणामधूनच झालं ना. अनेक झेडपी मेंबर, तालुका पंचायत, आणि आता तर पार्लमेंटमध्ये बिल आलंय, पार्लमेंटमध्ये बिल पास झालं, कॅबिनेटमध्ये पास झालं की आगामी 2029च्या जेव्हा देशात विधानसभेच्या निवडणुका आणि देशात लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा 33% महिला या पार्लमेंटमध्ये दिसतील आणि 33% महिला या महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसतील. हे आंबेडकरांच्या राज्यघटनेचा चमत्कार आहे. हा राज्यघटनेचा चमत्कार आहे. राज्यघटनेनं देशाला नवी दिशा दिली. राज्यघटना लागते कशासाठी हो? आमचे काही शिकले सवरलेले बांधव जर लांबणं ऐकत असतील तर माझं त्यांना प्रेमाचं सांगणं आहे, बांधवा, 1950च्या अगोदर, राज्यघटनेच्या अगोदर भारत होता कुठं? देश होता कुठं? हे हैदराबादचं संस्थान, ते स्वतंत्र. भारतामध्ये किती संस्थानं वेगळी? 750. त्यावेळेला राजे महाराजे. या कोल्हापूर पुट्ट्यातच औंध असेल, सांगली असेल, ही सगळी संस्थानं. भारत होता कुठं? त्यावेळेचा भारत नेमका कुठं होता? तुम्ही सांगा. सिक्कीम त्यावेळेला भारतामध्ये नव्हतं. सिक्कीम नावाचं राज्य आपल्या भारतात 1974 साली आलं. 74 साली, 74 पर्यंत सिक्कीम भारताचा भाग नाही. हे आपल्या बाजूचं गोवा,
ते कधी आलं आपल्याकडं? गोवा मुक्तीनंतर 1962 नंतर. त्याच्या अगोदर गोवा कुणाकडे होता? पोर्तुगीजाकडे. म्हणजे गोवा सुद्धा भारतीय राज्यघटना निर्माण झाली तेव्हा आपल्या भारताचा भाग नव्हता. हे गुजरातला लागून असलेलं दादरा नगर दीव हवेली हे सगळे प्रदेश भारतात नव्हते. सिक्कीम भारतात नव्हता. अहो, ज्या देशाच्या भौगोलिक रेषा सुद्धा ठरल्या नव्हत्या त्या देशाची राज्यघटना बनवणं सोम्या गोम्याचं काम नाही. त्याला ताकदीची माणसं लागतात. म्हणून जेव्हा राज्यघटना बनवण्याची वेळ आली तेव्हा नेहरूच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित, जवाहरलाल नेहरूच्या बहीण विजयालक्ष्मी पंडित इंग्लंडमध्ये शोधत होत्या या घटनाकाराच्या शोधासाठी. आणि इंग्लंडमध्ये त्यांनी आमच्या देशाला घटना बनवण्यासाठी घटनाकार पाहिजे अशा चर्चा जेव्हा सुरू केल्या तेव्हा इंग्लंडमधले त्या काही लोक म्हणाले की भारतामध्ये डॉक्टर आंबेडकर हा ताकदीचा माणूस आहे, तो भारताची राज्यघटना बनवू शकतो. आणि मग आपल्या भारताच्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडायला सुरुवात झाली. आपल्याकडं जोपर्यंत विदेशी लोक आपल्याला कोणी चांगलं मोठं म्हणत नाही ना तोपर्यंत आपण मोठं होत नाही. खेड्यापाड्यातली लोक काही मोठं म्हणणार नाही. म्हणजे त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं कर्तृत्व मोठं म्हणून आपण याला महापुरुष मानतो. या महापुरुषांच्या विचाराचा मागोवा, त्या विचाराचा पाठपुरावा, आज तो पाठपुरावा या देशाचं अर्थकारण असेल, या देशाचं सांस्कृतिक नीती असेल, या देशाचं शेती उद्योगधंद्याचं धोरण असेल, ते बघितलं पाहिजे. बाबासाहेबांनी एकदा म्हटलं, पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे लोक तमाशामध्ये नाचे असतात तसे नाच्यासारखे असता कामा नयेत. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पार्लमेंटमध्ये गेलेले लोक, निवडून गेलेले लोक नाच्यासारखे तुम्हाला वाटतात का? नाचा शब्द तुम्हाला माहित आहे. गणपत पाटील इकडे फेमस आहेत कोल्हापूर पट्ट्यामध्ये. गणपत पाटील बिचाऱ्यांना नंतर त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला त्या भूमिकेमुळं. वास्तविकता तो शिक्षक माणूस, पण त्या भूमिकेमुळे त्यांना खूप भोगावं लागलं. बाबासाहेब म्हणाले की पार्लमेंट ही नाच्यांची जागा नाही. नाचे असणारे लोक पार्लमेंटमध्ये जाता कामा नये, तर विद्वान देशाला घडवणारे लोक पार्लमेंटमध्ये गेले पाहिजे. पण आपल्याकडे आता काय झालं, ज्याच्याकडे पैसा गब्बर आहे, ज्याच्याकडे मतं खरेदी करण्याची शक्ती आहे, मताची किंमत किती 5,000 10,000, तुमच्याकडे काय भाव होता मला माहित नाही लोकसभेला विधानसभेला, पण अनेक ठिकाणी 5,000 10,000. अरे असे जर भाव लागले तर लोकशाही कुठली? आणि अशी जर प्रथा सुरू झाली तर सर्वसाधारण माणूस लोकसभेत जाईल का? आमदार होईल का? जर सर्वसाधारण माणूस जर गेला नाही तर लोकशाही विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही का? मग मुठभर लोकांची सत्ता असणं त्याला लोकशाही कसे म्हणायची? मुठभर लोकांच्या हातामध्ये सगळा कारभार असणं ही लोकशाही कशी म्हणायची? आणि बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन असं म्हणाले की संसदेमध्ये प्रत्येकानं यावं, भांडवलदाराने सुद्धा यावं, उद्योगपतींनी यावं, पण पार्लमेंट मात्र उद्योगपतीच्या हातात जाता कामा नये.